इवन आयुष्य मला शाळेत जायचं नाही पासून मला शाळेतून जायचं नाही इथवर कधी गेलं हा विचार करताना माझ्या मनी आलेल्या या ओळी. काय बोलू कसं बोलू काही सुचत नव्हतं. हा दिवस येणार हे माहीत असून सुद्धा डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. आठवतो तो दिवस जिथे माझी सुरुवात रडतच झाली. मॅडमांनी स्वतःच्या पदराने पुसावं इतकी माझी गंगा वाहिली. हळूहळू शाळेचा लागला लळा आणि मित्रांना रोज भेटण्याची ओढ लागली. शाळेतल्या त्या आठवणी अजूनही आठवतात, पण आता मात्र शाळा सोडून जायची वेळ आली. आठवतात ते सगळे शिल्पकार ज्यांनी मला घडवले. घडवता घडवता पुस्तकी ज्ञानासोबत जीवनाचे धडे दिले. शाळेत आल्यावर ऑफिस मधून 2 चॉक आणणं हाच फर्स्ट डेअर. नंतरच्या 2 केबिनची तर सवय झाली होती आणि तिथे गेल्यावर आमची मस्ती ऑन डेअर. अजूनही आठवतात ते तास ज्या तासाला ठरवलेली कामं कधीच झाली नाहीत, कारण गप्पा मारण्यामधून आम्हाला कधी फुरसतच मिळाली नाही. असं कधीतरी झालं असेल 13व्या महिन्यात की आम्ही एक खेळ खेळायला सहमत असू आणि असं कधीच झालं नसेल की एखादा फ्री पिरियडला आम्ही अभ्यास करत बसू. आठवेल तो लॅब आणि तिथे केलेले अनोखे एक्सपेरिमेंट्स. आठवेल तो मावशींच्या हातून लपून छपून पिलेला चहा आणि तिथली केलेली एन्जॉयमेंट. आठवेल ती प्रचंड सहन केलेली मस्करी आणि विसरून कसं चालेल सायन्सच्या पिरियडला केलेली चण्यांची तस्करी. आठवेल तो वर्ग आणि फळ्यावर शत्रूचं नाव लिहिण्याचं सॅटिस्फॅक्शन आणि आठवेल तो रोली आणि तिथे केलेलं गहन डिस्कशन. आठवेल ते स्नेहसंमेलन ज्यात आम्ही स्वतःला झोकून दिले. आठवेल ती सहल जिथे जायचं म्हटलं तर अब हम एक पाव पर खडे. नकळत खरं बोलते हे मलाही कळतंय, तुम्हाला कळत नसलं तरी सगळ्यांना वळतंय. आठवेल ते मैदान आणि त्या मैदानात ठोपर फोडून घेणारे किस्से. सगळं बोलून सुद्धा मनी एकच आहे, अशा या शाळेला सोडून जाऊ तरी कसे. आजचा दिवस खरंच एक मेमोरेबल आणि इमोशनल आणि एक्साइटेड पण आहे. एकीकडे दुःख आहे की हा शाळेला आपण सोडून जाणार, दुसरीकडे चिंता आहे की असे फ्रेंड्स आपल्याला कॉलेजमध्ये खरंच भेटतील का, आणि तिसरीकडे एक्साइटमेंट आहे की आपण ही परीक्षा दिल्यानंतर एका नवीन जगाला सुरुवात करणार आहोत. तिथे कसं जगायचं, काय करायचं याची काहीच कल्पना नाही. पण एक गोष्ट, तिथे जगायला ज्या आपल्याला व्हॅल्यूज लागतात त्या सगळ्या व्हॅल्यूज शाळेने आपल्यामध्ये इनबिल्ट केल्या. At last a message and order to juniors that की जेवढं जमेल तेवढं तुमचं स्कूलचं लास्ट इयर जगून घ्या. खूप मेमरीज बनवा, एन्जॉय करा आणि सोबत अभ्यास करायला विसरू नका. आणि खूप इम्पॉर्टंट, ह्या दिवसासाठी प्रिपेअर राहा. थँक्यू.